नमस्कार. मी रश्मी शिरडकर, मॅनिफेस्टेशन आणि स्पिरिच्युअल कोच. स्वामींनी मला स्वतः हात धरून त्यांच्या भक्ती मार्गावर पुढे नेलेलं आहे. कॉलेजमध्ये असताना मी फक्त स्वामींचा जप करत होते. अगदी 10-10 माळी तेव्हापासून मी जप करायचे. का करत होते माहिती नाही, फक्त मनामध्ये एक समाधान वाटत होतं. पण स्वामींनी मला कधीच कुठल्या गोष्टीची कमी कधीच पडू दिली नाही. कधी विचार केला नव्हता, अशा छान-छान गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडत गेल्या आणि तेव्हापासून त्यांच्यावरचा विश्वास अजून दृढ होत गेला. याच्यामध्ये मला अजून एका त्यांच्या स्तोत्राची, त्यांच्या एका मंत्राची जी खूप जास्त मदत झालेली आहे, तो म्हणजे त्यांचा तारक मंत्र आहे. कधीही काही दुखलं, खुपलं, मनामध्ये भीती, अस्वस्थता निर्माण झाली, तर फक्त आणि फक्त स्वामींचा तारक मंत्र तुम्हाला याच्यातून तारू शकतो. खूप सोपा आहे. अगदी 5 कडव्यांचा आहे. तुमच्यासाठी खास मी इथे कमेंट्समध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये हा मंत्र देत आहे. नक्की करा आणि याची करण्याची योग्य पद्धत काय आहे ते आज ऐकून घ्या. एक अगरबत्ती लावायची किंवा एक धूपची छोटी स्टिक लावायची आहे. ठीक आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. शुद्ध तुपाचा दिवा तुम्ही त्याच्यामध्ये टाकणार आहात. त्याच्यामध्ये भीमसेनी कपूर जो आहे तो एक पीस छोटासा त्या तुपामध्ये टाकायचा आहे आणि असा तो तुपाचा दिवा तुम्हाला स्वामींच्या जवळ, स्वामींच्या फोटो जवळ लावायचा आहे. आणि तुम्हाला एक पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे. अगरबत्ती लावलेली असेल तर तिथे पाण्याचा ग्लास बाजूला ठेवायचा आहे आणि स्वामींचा तारक मंत्र म्हणायचा आहे. कमीत कमी 1 किंवा 2 वेळा अगदी मन लावून म्हणा. त्याची सुरुवातच आहे, निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयं प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विनाकाळ ना नेई त्याला, परलोकीही ना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. किती सुंदर आहे नाही? असाच हा पूर्ण जो मंत्र आहे, हा अगदी सुंदर आहे. व्हिडिओच्या लिमिटेशन्समुळे फक्त एवढाच मंत्र तुम्हाला आज म्हणून दाखवलेला आहे. पण तुम्ही पूर्ण मंत्र जो आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. नक्की वाचा, नक्की करा आणि त्याच्यानंतर ते अभिमंत्रित झालेलं पाणी आहे, ते घरातील सगळ्यांनी प्या. अगदी भीती नाहीशी होईल, अस्वस्थता नाहीशी होईल आणि घरामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी स्प्रेड होईल. हा एक छोटा उपाय तुम्हाला आणि तुमच्या घराला आणि घरातल्या सर्व मेंबर्सला एक पॉझिटिव्हिटी देऊ शकतो आणि घरामध्ये सगळेजण सुखी तर अजून आनंदी आनंदच आहे, बरोबर आहे? तर आपण याच दृष्टिकोनातून या सगळ्या उपाय योजना करणार आहोत, जेणेकरून घरातील प्रत्येकाला याचा लाभ होणार आहे. आणि यासाठी अगदी अशा साध्या सोप्या उपायांसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज बघत राहा.